नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. 2 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी आहे हनुमान जन्मोत्सव. तर हनुमान जन्मोत्सव आपण कशा प्रकारे साजरा करू शकतो, आपण कोणत्या सेवा करू शकतो याबद्दल आज माहिती सांगणार आहे. संकटमोचन हनुमान आपण म्हणतो, त्यांचा जन्मोत्सव आहे. तर आपण बघा, आपल्या देवघरामध्ये त्यांची मूर्ती नसते किंवा फोटो पण नसतो. आपण घरामध्ये मूर्ती फोटो हनुमानांचा ठेवत नाही. हा पण जर कोणाचा घराचा दरवाजा दक्षिणमुखी असेल तर तिथं दरवाजाच्या वरती पंचमुखी हनुमानाचा फोटो त्यांनी लावलेला आपण पाहायला भेटतो. पण आपल्याकडे घरामध्ये मूर्ती किंवा फोटो नसतो, तर आपल्याला सेवा कशी करायची आहे? तर सेवा घरच्या घरी देवघरासमोर बसून करू शकता तुम्ही हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने. तर काय काय सेवा करायची आहे ते पण सांगणार आहे मी. आणि जर तुमच्या जवळपास मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात दर्शन घेऊन येऊ शकता. हनुमान हे श्रीरामांचे खूप मोठे भक्त असल्यामुळे आपण या दिवशी रामरक्षा पठण करायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी हनुमान चालीसा पठण करायचे आहे. आणि प्रत्येक शनिवारी पण हनुमान चालीसा पठण केलेली खूप खूप चांगली असते. बघा, हनुमान हे संकटमोचन आहेत, आपल्यावर येणारे संकट दूर करत असतात. त्यामुळे प्रत्येक शनिवारी जर कोणाला काही अडचणी असतील ना, तर हनुमान मंदिरात जाऊन किंवा आपल्या आपल्या घरी पण हनुमान चालीसा प्रत्येक शनिवारी पण पठण करावी. आणि हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने तर आवर्जून हनुमान चालीसा आपल्याला पठण करायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला मारुती स्तोत्र याचं पण पठण करायचं आहे. सुंदरकांड पठण करू शकता, बजरंग बाण असं. आणि जर तुम्हाला कुठल्या सेवा येत नसतील तर त्या तुम्ही यूट्यूबला लावल्या तर तुम्हाला यूट्यूबला पूर्ण ऐकायला भेटतील, श्रवण करायला भेटतील. बघा, हनुमान हे श्रीरामांचे खूप मोठे भक्त होते, त्यामुळे या दिवशी आपल्याला रामरक्षा पठण करायचे आहे. तर रामरक्षा पठण करताना आपल्याला 9 ओवीपर्यंत 6 वेळेस करायचे आहे. आणि 7व्या वेळेस 9 ओवी झाले की तिथून पुढे फलश्रुती आहे, तर संपूर्ण 7व्या वेळेस पठण करायचे आहे. आणि जर तुम्हाला 7 वेळेस पठण होत नसेल तर 1 वेळेस करा. 1 वेळेस पण मनापासून केले तरी ठीक आहे. 1 वेळेस करा. मग 1 वेळेस करताना पूर्ण फलश्रुतीसहित पठण करायची. जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर तुम्ही यूट्यूबला लावून ऐकू शकता. पण कसं आहे ना, एकदा तरी पठण केलेलं खूप चांगलं असतं. त्यानिमित्ताने आपलं पठणही होतं आणि त्याचं फळही आपल्याला चांगलं भेटतं. बघा, आपण संकटमोचन हनुमान म्हणत असतो आणि आपल्याला या दिवशी एकदा तरी रामरक्षाचं पठण करणं आवश्यक आहेच. आणि तुम्ही मारुती स्तोत्र पठण करू शकता. मारुती स्तोत्र जास्त मोठं नाही आहे, 2 मिनिटात होईल. आणि जर तुमच्याकडे नित्यसेवेचं बुक असेल तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये या सर्व सेवा आहेत ज्या पटपट होऊन जातील तुमच्या. बघा, देव काय आपल्याला म्हणणार नाही की तू हे का सेवा केली नाही, ते का सेवा केली नाही. पण आपण अशा दिवशी जर आपल्याकडून थोडीफार काही सेवा घडली तर त्याचे आपल्याला छान वाटत असतं, आपल्याला समाधान भेटत असतं, म्हणून सेवा करायची असते. या दिवशी आपण पंचमुख हनुमान कवच म्हणू शकता. दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा सेवा करू शकता. असं नाही की एकाच बैठकीत केल्या पाहिजेत म्हणून आणि सर्वच केल्या पाहिजेत असं पण नाही आहे. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या करा. जर तुम्हाला कोणती सेवा करणे शक्य नसेल, वेळ नसेल, तर तुम्ही दिवसभरात मंत्र पठण करू शकता. तो मंत्र म्हणजे जय राम श्रीराम जय जय राम हा मंत्र म्हणा. कारण बघा, हनुमान हे भगवान श्रीरामाचे किती मोठे भक्त होते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे तुम्ही हा मंत्राचं पठण दिवसभर करू शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपायही करायचे आहेत. उपाय म्हणजे ज्या गोष्टी हनुमानाला प्रिय आहेत त्या त्यांना अर्पण करायच्या आहेत. त्याच्यामुळे आपल्यावरची काही संकट 7.5 आहे ती दूर होणार आहे. आपल्यालाही वाटत असेल ना आपल्या मागची 7.5 संकट दूर व्हावी, तर आपण या दिवशी तेल, रुईच्या पानांची माळ, आपल्याला माहिती आहे हनुमानाला रुईच्या पानांची माळ किती प्रिय आहे. तर रुईच्या पानांची माळ, तेल आणि काळे उडीद हे या दिवशी मंदिरात अर्पण करायचे आहेत. आणखी एक गोष्ट अशी म्हटली जाते की हरभऱ्याची डाळ आणि गूळ मारुतीच्या चरणी अर्पण केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. जर तुम्हालाही वाटत असेल आपली काही इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, काही लोक आहेत ते प्रत्येक शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन रुईच्या पानांची माळ अर्पण करत असतात. पण आपण एक दिवस तर करू शकतो. रुईच्या पानांची माळ अतिशय प्रिय आहे हनुमानाला, त्यामुळे आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यास मदत होत असते. आणि अशा प्रकारे आपल्याला हनुमान जन्मोत्सव साजरा करायचा एकदम साध्या सोप्या प्रकारे. आणि ज्या मी सेवा सांगितले त्यात तुम्हाला जी सेवा जमत आहे ते तुम्ही करू शकता. असं कोणतंही बंधन नाही, हीच करा तीच करा. नाहीच जमली कोणती सेवा तर फक्त जय राम श्रीराम जय जय राम एवढं नामस्मरण करा आणि अशा प्रकारे हनुमान जन्मोत्सव साजरा करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.